सालाबाद प्रमाणे यावर्षीच्या रमजान महिन्याला आजपासून प्रारंभ होत आहे। या महिन्याची सर्व मुस्लिम बांधव आतुरतेने वाट पाहत असतात। रमजान महिन्यासाठी सर्व मुस्लिम भाविक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार झाले आहेत। जगभरातील सर्व मुस्लिम बांधव रमजानचे पालन करण्यासाठी सिद्ध झाले असून दररोज सुमारे 13.5 ते 15 तासांचा उपवास, त्याचबरोबर 5 वेळा नमाज आणि रात्रीची विशेष तरावीहची नमाज अदा करण्यासाठी तयार झाले आहेत। दिवसभरात वेळ मिळेल तसा आपल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून कुराण पठण करून भक्तिभावाने या महिन्याचे पालन करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो। रमजान महिना म्हणजे उम्मते मोहम्मदीला मिळालेली एक ईश्वरीय देणगी। या महिन्याचे पालन करत असताना आपल्यातील सर्व अवगुण दूर करून सद्गुणांचा स्वीकार करण्यासाठी या महिन्याचे पालन सर्वार्थाने केले जाते। याबाबत प्रेषित हजरत पैगंबरांनी म्हटले आहे की शाबान हा माझा महिना असून रमजान हा अल्लाहचा महिना आहे। या महिन्यातील सर्व पुण्य कार्याचे परिणाम अल्लाह देणार आहे। म्हणजेच आपण जे काही सत्कर्म करणार आहोत त्याचे पुण्य किती द्यायचे ते अल्लाहच्या मर्जीवर अवलंबून आहे। रमजान महिन्यामध्ये प्रत्येकाच्या दिनचर्येत आमूलाग्र बदल झालेला असतो। दररोज सकाळी कधीही वेळेवर न उठणारा माणूस या महिन्यात पहाटे काळजीपूर्वक जागा होतो, नमाज अदा करतो आणि आपल्या दैनंदिन कामकाजासाठी तयार होतो। रमजान महिन्यामध्ये प्रत्येक कार्य अल्लाहच्या मर्जीसाठी केले जाते। तहान लागलेली असताना पाण्याला शिवण्याची सुद्धा इच्छा होत नाही। यामध्ये अल्लाहचा आदेश मोडेल ही भीती मनात असते। म्हणूनच सर्वजण अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी सर्व सहन करतात। हे सर्व सहन करण्याची ताकद कुठून मिळते तर मनाचा निश्चय आपल्याला ती मिळवून देतो। सूर्यास्तानंतरच आपल्याला जेवायचे आहे किंवा पाणी प्यायचे आहे ही श्रद्धा मनामध्ये निश्चय निर्माण करते आणि आपण करत असलेल्या या वर्तनाने अल्लाह प्रसन्न होईल ही भावना त्यामागे असते। यावर्षी उन्हाळा तीव्र होत असल्याने निश्चित त्याचा परिणाम होणार आहे, परंतु वृद्ध माणसे, आजारी रुग्ण, लहान मुले आदींना यामध्ये सूट दिलेली आहे। खूप जास्त उष्णता असल्यास रमजानचे रोजे तहकूब करता येतात। काही वर्षांपूर्वी कराची शहरामध्ये तीव्र उष्णतेमुळे रोजे नंतर पूर्ण करण्याचे आदेश येथील उलेमांनी दिले होते। आपल्याकडे आज तशी परिस्थिती नसली तरी येत्या काही दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याने एकूण वातावरणाचा अंदाज घेऊन सर्वांनी रोजे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा। अल्लाह ताला सर्वांना रमजान महिन्याचे पूर्ण पालन करण्याची शक्ती देवो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।